प्रस्थान करून आपण पंढरीकडे सर्वजण चाललेलो आहोत। पंढरीकडे जात असताना या सद्गुरू गुप्तनाथ महाराज पालखी सोहळ्याला आज 26 वर्षे पूर्ण होत आहेत आणि 26 वर्षामध्ये आजचा 5वा दिवस, बरोबर ना? 5वा दिवस ना, 5व्या दिवसातील संध्याकाळचं कीर्तन या ठिकाणी आपल्या या शिराळ गावामध्ये या सुंदर अशा मंदिरामध्ये चालू आहे। या मंदिराकडे बघितल्यानंतर असं वाटतं, अंगणामध्ये तुळस, अंगणामध्ये तुळस, मंदिरावरती कळस, हेच आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख। अंगणामध्ये तुळस, मंदिरावरती कळस, हीच आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख। कपाळी कुंकू, बरं का, कपाळी कुंकू आणि डोक्यावरती पदर, हीच आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व सौभाग्यवतींची ओळख। नात्यात जपतो नाते आणि माणसात जपतोय माणुसकी, ही नाते आणि माणुसकी तुम्ही सर्व शिराळवाशी जपता, म्हणून या ठिकाणी पालखी सोहळा येतो उत्साहात उठल। या शिराळवासियांचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती, आपल्या प्रस्थानाच्या वेळेसही या ठिकाणच्या माता भगिनी पुरुष मंडळी आले होते। त्या ठिकाणी भरपूर काही त्यांनी आनंद लुटला वारीचा आणि इथं आल्यानंतरही गेट आपल्या पाठीपाशीच त्यांनी सुंदर रांगोळ्या काढून फटाके वाजवून आपल्या सर्व वारकऱ्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। प्रेम असावं, आपुलकी असावी, जिव्हाळा असावा आणि प्रेम आपुलकी जिव्हाळा आमच्या सर्व शिराळवासियांमध्ये जाणवतो। कारण की आपण आज 26 वर्ष झाले या ठिकाणी येतोय। आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक तेज निर्माण होतं आणि तेज निर्माण झाल्यानंतर सर्व प्रत्येकजण बघा आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती कधी वारकरी आले, कसे आले, प्रत्येकाला विचारपूस करणार। चहा घेतला, पाणी घेतलं, जेवण केलं, भूक लागली, प्रत्येक म्हणजे मायाच्या अंत करणारे, विचारपूस करणारे हे सर्व शिराळवासी आहेत। यांच्या चरणावरती नतमस्तक ठेवलं तरी कमी। विठ्ठल विठ्ठल असं जन्माला येऊन आपल्याला काहीतरी करायचंय। संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो। संसार हा आपोआप होत आलाय, होत जाणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला परमार्थ हा नक्की करावा लागतो। परमार्थ कधी होत नसतो, आपल्याला तो करावा लागतो। मग परमार्थ करत असताना तुम्ही आम्ही सर्वजण परमार्थ करताय। परमार्थ करत असताना प्रत्येक जण सकाळी झोपेतून उठतो आणि उठल्या उठल्या सुंदर मंत्र म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मूल्ये तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम। म्हणताना सर्वजण मंत्र, महिला नसतील म्हणत, पुरुष मंडळी म्हणत असतील, म्हणताना नाही म्हणत। झोपीतनं उठल्या उठल्या तुम्ही आम्ही सर्वजण कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम। म्हणजे कर म्हणजे आपले हात, कराग्रे वसते लक्ष्मी, कराच्या हातामध्ये काय असतं? लक्ष्मी असते। कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कराच्या मध्यभागी सरस्वती असते। कर मूल्ये तो गोविंद, मूल्य म्हणजे बोट, या ठिकाणी गोविंद आहे बोटामध्ये। कर मूल्ये तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, म्हणजे प्रभाते म्हणजे सकाळ सकाळ दर्शन घ्यावं, बरोबर ना? हाताचं दर्शन आपण घेतलं पाहिजे। आता मी महिलांना म्हणलो नाही का, कारण महिलांना सकाळ सकाळ उठल्यावर घरातील संसाराची भरपूर काही कामं असतात, झाडून घेणं, कपडे हे करणं, ते सगळे कामं त्यांना असतात, बरोबर ना? स्वयंपाक करणं। परंतु पुरुष मंडळी झोपीतनं उठल्या उठल्या ते काम नक्की करतात। तुम्ही म्हणता कसं? झोपीतनं उठलं पुरुषांचं काम काय असतं? की बघणार इकडे तिकडे काय, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, बरोबर ना? मग तंबाखूचं सेवन करता ना? असं व्यसन तुमची इच्छा आहे, व्यसन करावं न करावं हे तुम्ही मी काय सांगणार, इतकं माझी मोठी उंची नाहीये। परंतु व्यसनाने कुणाचं चांगलं झालं नाही, होणार नाही। पुरुषांचंच व्यसनाचं काय, महिलांचे सुद्धा भरपूर व्यसन आहेत। पुणे सोलापूर हवे, सोलापूर पुणे, पुणे सोलापूर, दररोज सकाळ संध्याकाळ चालूच असतं। असो, त्याविषयी आपल्याला बोलायचं नाही कारण की वेळ फार कमी आहे। मग आपण जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर आपलं हाताचं दर्शन घेतलं पाहिजे। त्यानंतर आपण दिवसभर त्या जमिनीला, मातेला तुडवतो, त्या जमीन मातेचं दर्शन घेतलं पाहिजे।
त्यानंतर स्नान करताना मंत्र म्हटलं पाहिजे. गंगे चैमुन चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निध्यं कुरु पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभव त्राही मा कृपया गंगे सर्व पाप हरा भव. म्हणजे सर्व पाप हरण करण्याचं क्षेत्र कोणतं असेल तर ते नद्या आहेत. गंगा जमुना सरस्वती ज्या काही नद्या असतील त्या नद्यांमध्ये आपण सर्वजण तीर्थामध्ये गेल्यानंतर काय काम करतो? तीर्थाला गेल्यानंतर स्नान करतो ना. का स्नान करतो? कारण की आपलं पाप धुण्यासाठी, बरोबर ना? करतो ना पाप धुण्यासाठी स्नान. मग तीर्थाला पाप धुण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा एक काम करा, फक्त पंढरीला जा. पंढरीला गेला रे गेला तुमचं सर्व काही पाप नष्ट होईल अभंगाच्या पहिल्या चरणात. अवघे जेने पापनासे. मी तुम्हाला सांगून गेलोय 2 दिवसापूर्वी, म्हणून मी सरळ लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करतोय, कारण की माझ्याकडे फक्त अर्थच आहे. अवघे जेने पापनासे ते हे असे पंढरीशी, म्हणजे सर्व काही पापाचा नाश करणारं ठिकाण कोणतं आहे तर पंढरीला आहे. आणि पंढरीला आम्ही सर्वजण चाललेलो आहोत ना. कसली संसाराची चिंता नाही. कधी कोण घरी फोन करत नाही, हॅलो पाऊस पडला का, गायीने धार दिली का, कोंबड्या कोंडल्या का, कोण फोन करत नाही घरी. प्रत्येक जण फक्त आस लागली पांडुरंगाला भेटायचंय, पंढरीच्या विठ्ठलाला बघायचंय. कधी मी त्या विठ्ठलाला डोळे भरून पाहिल, कधी मी त्या डोळे भरून पाहिल्यानंतर चंद्रभागेत स्नान करेन. प्रत्येकाच्या मनाला आस लागली, ध्यास लागलाय, मी पंढरीला जायचंय. ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ, ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ. वैकुंठी कराया डोळे भरून पाहू, वैकुंठी कराया डोळे भरून पाहू. ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ, ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ. वैकुंठी कराया डोळे भरून पाहू, वैकुंठी कराया डोळे भरून वा, ध्यास हा जीवाला. म्हणजे प्रत्येकाला जीवाला ध्यास लागला, वैकुंठीचा राणा पाहायचा आहे आम्हाला. प्रत्येकाला जावं वाटतंय पंढरीशी. पंढरीचं पांडुरंग आपली प्रत्येकाची वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. प्रत्येकाची वाट पाहतो बघा, भगवान परमात्मा थांबलाय. आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आणि वारीला जात असताना सर्वजण इतक्या उत्साहात वातावरणामध्ये चाललेले आहेत. प्रत्येक जण काय करतात, जाता जाता गात जातात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा.
गात गात जायचंय आपल्याला पंढरीला, खात खात नाही. त्याची मी सांगितलं तुम्हाला, खात खात नाही जायचं, गात गात जायचंय. गातो ना आपण, तुम्ही आम्ही सर्वजण गाताना, तुम्ही सर्वजण महिला मंडळी. आता पुरुष मंडळी सगळे बाहेर बसले, जास्त आपल्या वारीतील पुरुष मंडळी जेवढे आहेत ते सगळे बाहेर बसले, त्यामुळे मी त्यांना काय विचारणार नाही. तुम्ही सर्वजण गात जाता का नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एक विचार आहे. प्रत्येक जण बोलता बोलता प्रत्येक वेळेस भगवंताचं बोलतोय. बोलताना तुम्ही भगवंताविषयी, देवाविषयी बोलता. खरं युट्यूबवर सगळं आहे, कोण कोण काय काय बोलतंय सगळं आहे. असो, संसाराच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण 10 दिवस परमार्थासाठी चाललेलो आहोत, पंढरीच्या वाटेला चाललेलो आहोत. मग संसार तर आपण वर्षातील 365 दिवस असतात, बरोबर ना महाराज? तुमच्या इथं किती दिवस असतात वर्षात? वर्षात किती दिवस असतात? हा 75. हा 365 दिवस. 365 दिवस असतात ना. मग 365 दिवसातले फक्त 10 दिवस वजा करा, किती राहिले? 355. मग 355 दिवस तुम्ही आम्ही सर्वजण काय करतोय? संसार करतोय. आपल्याला 10 दिवस काय करायचं आहे? परमार्थ करायचा आहे. मग परमार्थमध्ये फक्त 10 दिवस फक्त परमार्थ म्हणजे परमार्थच करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला नक्की प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आपल्याला गात गात त्या भगवान परमात्म्याला जायचे. तुम्हाला सांगितलं मी, पाप सांगितले मागच्या कीर्तनात, तुम्हाला सांगितलं कोणाकोणाचं पाप होतं. तुम्ही आम्ही जर सर्वजण पाप करतो, आपण करतो त्यापेक्षा कळत न कळत आपल्याला घडतं. मुद्दाम कोण पाप करत नसेल, काय काय करतात ते वेगळे, परंतु काही काहींच्या हातून चुकून पाप घडतं, ते पाप वेगळं. तुम्हाला सांगितलं, उदाहरण पण सांगितलं तुम्ही भीष्माचार्यांचं, बरोबर ना? सांगितलं होतं उदाहरण भीष्माचार्यांचं. काय पाप घडलं होतं त्यांच्या हातून? सरडा. त्यांनी फक्त बाणाने उचलला आणि टाकून दिला तर ती काट्यावरती पडला होता. किती क्षण जगला तो? फक्त 6 क्षण जगला. 6 क्षण म्हणजे फक्त आपण पापणी उघड झाक करताना जेवढा वेळ लागतोय तो 1 क्षण. म्हणजे अशा 6 वेळा पापणी उघड झाक केला त्यावेळेला क्षण सरडा त्या काट्यावरती पडला होता आणि त्यानंतर मरून गेला. त्या 6 क्षणाचं 6 महिने त्यांना पाप फेडावं लागलं भीष्माचार्यांना, बरोबर ना? 6 महिने ते बाणावरती पडून होते. तुम्ही सर्व महाभारत बघितलं असेल. भीष्माचार्य 6 महिने बाणावरती पडून होते का? ते 6 क्षणाचं 100 वर्षापूर्वीचं पाप घडलं होतं. 100 वर्षापूर्वी राजा असताना त्यांच्या हातून पाप घडलं होतं, ते त्यांना 100 वर्षांनी फेडावं लागलं. मग आगा कर्म जे उरावे ते सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगा वया यावे. देह आहे का? ह्या देहाला भोगायचंय. तुम्ही आम्ही सर्वजण जे काही करतो ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, कर्म झाले त्याचे भोग आले, त्याचे कर्म झाले त्याचे भोग आले, त्याचे कर्म झाले
त्याची भोगाले, जे कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेलायचे किती, उपजले मेलायचे किती, उपजले मेलायचे किती, उपजले मेलायचे किती. हरि मुक्ति गाता हर पवित्रता हो, हरि मुक्ति गाता हर पवित्रता हो, हरि मुक्ति गाता हर पवित्रता हो, हरि मुक्ति गाता हर पवित्रता. उपजले मेलायचे किती, उपजले मेलायचे किती, उपजले मेलायचे किती, उपजले मेलायचे किती. हरि मुक्ति गाता हर पवित्रता हो, हरि मुक्ति गाता हर पवित्रता हो, हरि मुक्ति गाता हर पवित्रता हो, हरि मुक्ति गाता हर पवित्रता. आले म्हणजे हे कर्म आपल्याला भोगावं लागणार आहे. मग ह्या जन्माचा असो किंवा पाठीमागच्या कुठल्याही जन्माचा असो, कारण पाठीमागचा जन्म आपल्याला काय आठवत नाही. का आठवतोय कोणाला जन्म पाठीमागचा कोणाचा होता? आहे का कोण आपल्या इथं की पाठीमागच्या जन्मात मी हे होतो? आठवतोय कुणाला? नाही. मग पाठीमागच्या जन्मातून आपल्याकडून काही जर पाप घडला असेल ते पाप आपल्याला ह्या जन्मातही भोगावं लागतं. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही कधी. जर एखाद्या पाठीमागं काही दुखणं लागलं, आजार लागला, काही वाईट वाटून घ्यायचं नाही. काय करायचं? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. म्हणजे भगवान परमात्मा जसं आपल्याला ठेवणार आहे तसं राहायचं. अजिबात कसला लोड घ्यायचा नाही, विचार करायचा नाही. जे असेल ते भोगायचं, वाईट वाटून द्यायचं नाही. का? चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान वाटत नाही की मी पुढे, आणि मागच्या पायाला वाईटही वाटत नाही मी मागे. का? कारण त्यांना माहिती क्षणार्धात हे चित्र बदलणार आहे. पुढचा पाय मागं, मागचा पाय पुढे जाणार आहे. बरोबर ना? त्यामुळं कसल्याही गोष्टीचा अभिमान करायचा नाही, गर्व बाळगायचा नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. जिवंतपणे पक्षी किडे मुंग्यांना खातात ना. जिवंतपणे पक्षी किडे मुंग्यांना खातात आणि मेल्यानंतर किड्या मुंग्या त्या पक्ष्यांना खातात. मग एक काम करा, फक्त वाट पहा. वेळ तुमची नक्की येईल. वेट अँड वॉच. वेळ तुमची आल्याशिवाय राहणार नाही. फक्त वाट पाहायचं. कारण की महाराजांनी सकाळी सांगितलं, आमच्या संतोष महाराजांनी, आपल्याला फक्त सुख थोडंच आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे. दुःख खूप मोठे आपल्याकडं, परंतु सुख जेवढं काही भेटेल तेवढं सुखाचा आनंद लुटायचा आहे. सुखाचा जेवढं काही फायदा होईल त्या सुखाचा फायदा करून घ्यायचा आहे. दुःख बसत करायचं नाही दुःखाचा. कारण की आपल्याला ना सुख क्षणभर असतं, दुःख खूप मोठं असल्यामुळं काय होतं, सारखं दुःख 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 वाटतं. त्यामुळे दुःखाचा लय विचार करायचा नाही. दुःख कोणाला नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. लहान मुलांना दुःख आहे, मोठ्या माणसांना दुःख आहे, तरुणांना दुःख आहे, लग्न होत नाही आहे दुःख. लहान मुलांना शाळेचं दुःख आहे, पास होत नाही आहे दुःख. ज्यांचं लग्न झालंय त्यांना पण दुःख, ज्यांना सुना आल्यात त्यांना पण दुःख, सून सांभाळत नाही. बरोबर ना? म्हातारं झालं, पोरं सांभाळत नाही, प्रत्येकाला दुःख आहे. मग दुःखाचा जास्त विचार करायचा नाही. दुःख प्रत्येकाला भोगावंच लागतं. भोगता तुम्ही दुःख. अहो तुम्ही आम्ही जाऊ द्या. सीता माहिती तुम्हाला? सीता महाभारतात होती ती. कुठं होती? माहिती. हा, रामायणात. म्हणजे आहे जागे. मला वाटलं झोपले काय, 9 वाजलेत. रामायणात होती ती सीता. माहिती ना? कुणाची बायको होती? हा, प्रभू रामचंद्रांची पत्नी. कोण? सीता. किती तिच्या मार्ग दुःख आहे तुम्हाला माहिती? दुसऱ्या दिवशी पती राजा होणार आहे, अयोध्येचा राजा होणार आहे. आदल्या दिवशी सांगितलं राजा नाही, राणी नाही व्हायचं. कुठं जायचं? वनात, वनवासाला जायचं. 14 वर्ष. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, महिना नाही, 10 महिने नाहीत, 14 वर्ष वनवास होता. आज संध्याकाळी तयारी चालली होती राज्यामध्ये. उद्याच्याला राजा होणार आहे. सीता कोण होणार होती?
राणी होणार होती, परंतु आदल्या दिवशी सांगितलं राणी नाही, वनात निघून जा. सांगितलं ना, वनवास दिला ना. वनवास एक दिवस नाही, तब्बल 14 वर्ष वनवास भोगला. अरे भोगला ते भोगला, नंतर परत वनवासाला गेल्यानंतर परत रावणाने पळून नेलं. किती दुःख आहे. परत रामाने जिंकून आणल्यानंतर परत राज्यात आल्यानंतर परत कोणीतरी काहीतरी म्हणलं, परत रामाने वनात सोडून दिलं. किती दुःख आहे ना. दुःख आहे का एवढं दुःख आपल्याला? आहे का दुःख एवढं? मुख्यमंत्रीच्या बहिणींनो, दुःख आहे का? आहे ना. आता 1,500चा फायदाच आहे ना तुम्हाला, मिळणार आहे ना 1,500 सर्वांना. टवटवी ठेवा, हास्य ठेवा, दुःख करत बसू नका. महिन्याला काही न करता 1,500 येणार आहेत. वारी एसटी फुकाट केली, सगळं मस्त आहे, फक्त गॅसच्या किमती वाढवल्यात. असो विठ्ठल सीता मातेला दुःख आहे, तुम्ही आम्ही काहीच नाही. अजून पुढे जाऊन सांगतो दुःख कोणाला आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी, काय नाव तिचं? तिला प्रेमाने आवली म्हणायचे, जिजाबाई. जिजामाता ना. जिजामातेला पण किती दुःख होतं. अहो, माहेरची जर परिस्थिती पाहिली तर त्या काळी खूप मोठी परिस्थिती, खूप मोठी श्रीमंती असणारी दुसरं दिलेली होती. एवढं दुःख भोगलं. वडिलांकडे एवढी मोठी संपत्ती होती की जर माहेराहून सासरला त्यांना सोडायला जर गाडी आली तर त्या बैलगाडीच्या घुंगरं सोन्याची होती. सोन्याची घुंगरं बैलाच्या गळ्यात आपल्या नाही. आपल्याला तोळा बघा मिळाला आता. त्यावेळेस बैलाच्या गळ्यात सोन्याची घुंगरं, एवढी श्रीमंती होती. त्या काळी भरपूर टन ऊस जायचा. आता आपला फक्त 30-40 टन जातोय, तरी पण आपण मोठं समजतोय. एवढी मोठी श्रीमंती माझ्या जिजामातेची. परंतु लग्न झालं, दुसरं डव दिलं होतं, दुसरी बायको केली होती. आल्यानंतर दुःख, घरामध्ये खायला अन्न नाही. एवढं दुःख, घरामध्ये प्यायला पाणी नाही. जेवढं काही होतं जगद्गुरु तुकोबरायांनी सर्व काही वाटून दिलं ना, वाटून जगद्गुरु तुकोबरायांनी. जेवढं काही त्यांच्याकडे पैसा होता, संपत्ती होती. जगद्गुरु तुकोबराय गरीब नव्हते, खूप श्रीमंत होते, जहागीरदारी होती त्यांच्याकडे. परंतु दुष्काळ पडला आणि दुष्काळात त्यांनी पहिली कर्जमाफी करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय होते. त्यावेळेस त्यांनी मागितलं नाही, कुठला अर्ज भरून द्या, फॉर्म भरून द्या, लाईनीत लागा, ही झेरॉक्स द्या, ती झेरॉक्स द्या, काय मागितलं नाही. डायरेक्ट जेवढ्या काही वह्या होत्या इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकल्या, झाली कर्जमाफी, नका देऊ कर्ज. एवढा उदार माझे जगद्गुरु तुकोबराय होते. एवढं केलं, पण जगद्गुरु तुकोबरायांना एवढं करताना त्यांची पत्नी कधीही आडवी आली नाही. आपली पत्नी साधी वर्गणी द्यायची म्हणलं तरी आडवी येते. कशाला वर्गणी येते ना, काय करायचे वर्गणी देऊन, कुणाचं भलं झालंय. जगद्गुरु तुकोबरायांची पत्नीने कधी आडवं आलं नाही. तुम्ही आम्ही काही लेखकांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी वाईट नव्हती. जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी वाईट नव्हती. काही ठिकाणी लिहून ठेवलंय की जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी खूप जगद्गुरु तुकोबरायांना त्रास द्यायची, नव्हती देत. जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी, ऐका, जगद्गुरु तुकोबराय जेवल्याशिवाय जेवण करत नव्हती. मग जगद्गुरु तुकोबराय कुठल्याही डोंगरावर भजन करायला जाऊ द्या. देहूला गेल्यानंतर बघा 3 डोंगर आहेत ना. 3 डोंगराला एका ठिकाणून रस्ते आहेत, 3 फाटे फुटलेले आहेत. कुठल्या दिशेला जगद्गुरु तुकोबराय जात होते सांगत नव्हते. परंतु माझ्या आवलीचं, माझ्या जिजामातेचं जगद्गुरु तुकोबरायांवरती एवढं प्रेम होतं की प्रत्येक ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय गेले असतील त्या ठिकाणी जायचे, जगद्गुरु तुकोबरायांना जेव घालायचे आणि मग जिजामाता जेवत होती. आपली पत्नीचा स्वयंपाक करता निम्म जेवण जेवलेले असते, बरोबर ना. ही जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी होती. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांची पत्नीला, जगद्गुरु तुकोबरायांना स्वतः अगोदर देव नाही भेटला, जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीला देव भेटला ना.
कुठे भेटला होता? ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या भाकरी घेऊन माझी जिजामाता वनामध्ये चालली होती, डोंगरावरून चालली होती. जाता जाता पायात मोठा काटा मोडला आणि काटा मोडल्याच्या नंतर एक गुराखी आला. गुराखी नव्हता तो, माझा भगवान परमात्मा होता. अरे साधा आला नाही तर काटा काढताना कसा काढला? आपल्यासारखं नाचकान घेऊन नाही काटा काढला. आपली थुंकी हाताने पायाला लावली, नंतर जिभेने सुद्धा पायानी थुंकी लावून ती जागा साफ केली आणि दाताने काटा काढला. तो भगवान परमात्मा आधी जिजामातेला दर्शन दिलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर दर्शन जिजामातेला दिलं. मग तुम्ही आम्हाला का नाही देणार? तशी भक्ती करावी. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नव्हे तुझ्या. नाही काय आम्हाला दुसरी भक्ती करायची गरज. स्वामी म्हणजे पतीवरती जेवढं काही प्रेम करायचंय, पतीवरती जेवढी काही निष्ठा करायची ती पतीवरती करायची. पतीची सेवा हीच देवाची सेवा. सासू सासऱ्यांची सेवा हीच देवाची सेवा. सासू सासऱ्याचं घरी साडी धुत नाही आणि दिंडीमध्ये आल्यानंतर महाराजाला मध्ये द्या तुमचं कपडे धुती, धोतर धुती. उपयोग नाही. करायचं असेल तर घरी करा. घरी तुमचे आई वडील देव आहेत. भगवान परमात्म्याला कोणाच्या घरी जाता येत नव्हतं, म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने प्रत्येकाच्या घरामध्ये 2 रूप निर्माण केले, एक आई आणि एक वडील. हे भगवंताचे रूप आहेत. त्यांच्या पायाला पडा. जगात कुणाच्या पाया पडायची वेळ येणार नाही. फक्त त्यांना विसरू नका. आणि एकदा का त्यांना विसरलं तो काळोबा येऊन टापलाय, तो कधी पण येऊ शकतो. सुंदर पिंगळ्यामध्ये वर्णन केलं बघा महाराज. एकदा का तो आपण ती विसरलो, तो काळोबा नक्की आपल्या पाठीमागे येतो ना महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे सांगतोय ना मी, तुम्ही ऐका तुम्ही हे सांगतोय ते. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण? तो बोलेरो स्कॉर्पिओ त्या गाडीत बसत नाही. तो कशात बसतो देव? रेड्यावर बसून येतो. हे जरी नाही कालं मग दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जर आपण वाईट कर्म केलं तो तयार आहे यायला. त्यामुळे फक्त भगवंताची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, दुसरं काही गरज नाही. दुःख प्रत्येकाला आहे आणि हे दुःखाचं जर विसर करायचा असेल तर तुम्ही काय करायचंय? त्या पुंडलिकापाशी जायचंय. सर्व काही सुख, त्या सुखाच्या राशी माझ्या पुंडलिकापाशी आहेत. अभंगाचं 3रं चरण. अवघी सुखाची राशी, 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 अवघी सुखाची राशी. पुंडलिकापाशी ओरली, पुंडलिकापाशी ओरली. गात जागा, 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 गात जागा. पुंडलिकापाशी ओरली, पुंडलिकापाशी ओरली. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. मध्ये सांगतात सर्व सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळले. म्हणजे पुंडलिकापाशी म्हणजे पुंडलिक कुठे आहे? पांडुरंगापाशी, बरोबर ना? मग पांडुरंगाच्या चरणापाशी सर्व सुख आहेत. माझा पांडुरंग परमात्मा कसा आहे? सर्व सुखाचे आगर. बाप रुक्मा देवीवर म्हणजे सर्व सुखाचे आगर. सर्व सुख कुठे? आगर म्हणजे काय माहिती तुम्हाला? आगर कशाला म्हणतात? टिंबुर्णीला आहे का आगर? आगर एसटीचं
टेंभुर्णीला आहे ना? नाही. मग मोठा आगार कुठे आहे आपल्या आसपास? पंढरपूर. कुर्डुवाडी. आगार म्हणजे सर्व ठिकाणच्या एसट्या एका ठिकाणी येऊन थांबतात, त्याला काय म्हणतात? आगार. बरोबर ना? बरोबर ना महाराज? सर्व ठिकाणच्या एसट्या एका ठिकाणी येऊन थांबतात, त्याला काय म्हणतात? आगर. तसंच सर्व सुख एका ठिकाणी येऊन थांबतं, ते कुठं? पंढरीमध्ये. सर्व सुखाचे आगर. बरोबर ना? मग त्या ठिकाणी पुंडलिकाशी ओळखले, म्हणजे सर्व काही ठिकाण, सर्व काही सुख पुंडलिकापाशी. तुमच्या आमच्यापाशी सर्वांपाशी सुख आहे. का? कारण की आपण संतांबरोबर पंढरीला चाललोय, सुख आहे आपल्याला. परंतु आपण विसरलोय, जागा विसरलोय. महाराजांनी सांगितलं सकाळी, जागा चुकू नका. सांगायचं म्हटलं तर बघा, ऐकून जा. एक आजीबाई अशी सुंदर अशी कीर्तनामध्ये येऊन बसली, आणि कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर ती काय करायला लागली? अशी काहीतरी हुडकायला लागली. तर शेजारच्या बाईने बघितलं की आजीबाई काहीतरी हुडकते, मग त्या बाईने काहीतरी हुडकाय सुरू केलं. तिनं बघून तिनं बघून तिनं. मग ते गावाकडं म्हणे ना, तुला म्हणून सांगते म्हणून अख्ख्या गावाला गोष्टी माहिती होतात. मग ती सगळ्या बाया कीर्तनात काहीतरी माती चाळायला लागल्या. मी कीर्तन थांबवलं, म्हटलं मावशी काय झालं, काय शोधताय? पुढच्या मावशी म्हणल्या, मला काय माहित नाही, पाठीमागून आलंय, त्यांचं काय ते चाललंय, मी पण करते. पण मग ते पाठीमाग आजीबाई बसल्या होत्या. मग त्या आजीबाईंकडे गेलो, आजीबाई काय झालं, काय शोधताय तुम्ही इथं? आजीबाई म्हणली, अरे बाबा काय सांगू तुला, घरी ना मी लेपाट शिवत होते, आणि लेपाट शिवता शिवता माझी सुई हरवली. आजीबाई तुमची सुई ठीक आहे हरवली, परंतु तुम्ही सुई हिथं का शोधताय? अरे लेकरा काय सांगू तुला, घरी की नाही अंधार आहे, आणि हिथं लय उजेड लावलाय आमच्या साऊंड सिस्टीमवाल्यांनी, मंदिरात पण लाईटी लय इथं, मग एवढा उजेड आहे, मग हिथं शोधते. सापडेल का सुई? सापडेल? किती दिवस, किती वर्ष, किती साल सुई हुडकल्यानंतर तिथं सापडेल? नाही सापडणार. का? सुई कुठं हरवली? घरी. शोधतोय कुठं? मंदिरात. तेच झालंय, सुख आहे भगवंतापाशी, शोधतोय संसारात. सापडेल का? सापडेल सुख? नाही सापडणार. तुम्ही जागा चुकलाय. जागा चुकू नका. भगवंताचं सुख शोधायचं असेल तर पंढरीच्या वारीमध्ये या. आणि पंढरीच्या वारकऱ्याचा अधिकार तर एवढा मोठा आहे, पंढरीचा वारकऱ्याचा अधिकार एवढं